हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर जसं काल नाशिकमध्ये पाणी नव्हतं, तर सकाळी खूप सारे भांडे उरलेले होते. सो ते माझी टर्न होती. तर मग पाणी नसल्यामुळे मी ते पेंडिंग ठेवली होती, की मी मॉर्निंगमध्ये करेल. सो मी तेच करत होते आणि खूप कंटाळा येत होता यार. म्हणजे रात्री ना जागून भांडे धुतलेलं परवडतं, पण सकाळी लवकर उठून भांडे धुणं हे खूप डिफिकल्ट आहे आणि हा टास्क झाला होता, पण कसं तरी मी आवरलं पटकन ते. त्यानंतर आज खूप दिवसानंतर माझ्या मनात चाललं होतं, की मी गाडीला माझ्या कव्हर बसवेल, कव्हर बसवेल. पण अजिबात माझं जमतच नव्हतं. टाईम मॅनेजच नव्हता होत. आज लावेल, उद्या लावेल, नेहमी असंच चालत होतं. पण म्हटलं नाही, आज तर कोणत्याही हालतमध्ये माझ्या गाडीला कव्हर बसणार म्हणजे बसणारच. सो मी मॉर्निंगलाच कॉलेजच्या आधीच जाता-जाता बसवून घेतलेलं आणि खूप व्यवस्थित त्यांनी बसवून दिलेलं. तुम्ही बघूच शकता इतकं सुंदर असं नवीन गाडी दिसत होती यार माझी. बरं, तर ते झाल्यानंतर परत मला मग दवाखान्यात जायचं होतं. आईचा रिपोर्ट होता, सो तो घ्यायचा होता मला. तर तुम्ही बघू शकता इथे पण इतकी सारी गर्दी होती. बापरे! हे सर्व काही फेस करून मी रिपोर्ट घेतलेला आणि मग कॉलेज जायला निघालेले. यार असे काही रिस्पॉन्सिबिलिटीचे कामं दिले ना माझ्याकडे, तर मला एकदम असं फील व्हायला लागतं, की यार मी इतकी मोठी झालेली आहे. बापरे! इतकं मोठं काम दिलंय मला. बरं असो, तर आज कॉलेजमध्ये फार मज्जा आलेली यार. कारण आहे ना आमचं खूप दिवसापासून चालू होतं फ्रेंड्सचं, की आपण आहे ना ते एक Instaला अशी रील व्हायरल नव्हती का खूप आधी, की ते फ्रेंड्स फ्रेंड्स एक कलर चूज करतात आणि त्या रिलेटेड ते काही पण वस्तू वगैरे आणणार आणि सगळ्यांना देणार. सो आमचं ठरलेलं होतं, की आपणही असं काहीतरी क्रिएट करू म्हणून. सो तेच आज घडलेलं. पुढे तुम्हाला समजेल. पहिले तर आम्ही लेक्चर वगैरे अटेंड केलं. त्यानंतर लंच वगैरे पण आवरून घेतलेलं आणि सध्या टी-वाय संपत आलेले असंच म्हणू शकतात तुम्ही. सो खूप म्हणजे असं बोर पण होतं आणि लेक्चरमध्ये 1-2, 1-2च असतात. सो खूप मज्जा चालू होती आमची. म्हणजे संपत आलेले वर्ष, पण स्टिल आमची मज्जा काही संपत नाहीये. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही तेच आमचा चिठ्ठ्यांचा गोंधळ चालू होता कलरसाठी. सो रँडम त्यांनी कलर चूज केलेला. म्हणजे हे आम्ही वेगळ्या मुलीला सांगितलं. सो तिने रँडम 4 कलर दिलेले. सो मग ते चिठ्ठ्यांमध्ये आम्ही सगळ्यांनी असं वाटून घेतलेले आणि मग ज्याला जो कलर आलेला आहे ते आता तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा आम्ही गोष्टी सो ते बघण्यासाठी तुम्हाला वेट करावा लागेल. बरं, तर कॉलेजवरनं आल्यानंतर मला मावशीसोबत बाहेर जायचं होतं. सो आम्ही बाहेर गेलेलो. सो मला हे दूध घेताना माझ्या लहानपणाचीच आठवण आली, की जेव्हा आम्ही आईच्या घरी यायचो सुट्ट्यांमध्ये, तेव्हा हे काम माझ्याकडेच होतं. पण खूप दिवसानंतर मी आज गेलेले कारण माझा भाऊ आहे सो तो जात असतो. त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक वगैरे करायला मदत करू लागले आणि मग अजूनही व्लॉग संपला नाहीये, थांबा गाईज. रात्री इन्व्हिटेशन आलं होतं बर्थडेचं. आता ह्याच्याबद्दल मला काहीच आयडिया नाहीये. हे जबरदस्तीचं काम होतं मावशीचं मला घेऊन जाणं. बरं, भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.